रोज रोज डब्याला काय बनवायचं किंवा मग तीच तीच भाजी खाऊन कंटाळा आला असेल ना, तर मी आज बनवते मस्तपैकी सिमला मिरचीची भाजी। तर सगळ्यात अगोदर इथे मी 1/2 किलो सिमला मिरची ना या पद्धतीने बारीक अशा चिरून घेतलेत आणि स्वच्छ अशा 3-4 पाण्याने धुवून घेतलेत। फोडणी करायसाठी तेल गरम करून घेतले। सिमला मिरचीच्या भाजीला खूप जास्त तेलाची गरज नाही, अगदी कमी तेलामध्ये पण मस्त अशी चमचमीत भाजी तयार होते। तर तेल गरम झाले, त्याच्यामध्ये मी जिरं घातलंय। जिरं तेलात थोडंसं फुटलंय, त्याच्यानंतर मी थोडासा हिंग घातलाय। तुम्हाला इथं मोहरी आवडत असेल तर तुम्ही मोहरी सुद्धा इथं वापरू शकता फोडणीमध्ये। आता इथं बघा एक 6-7 लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतलेत आणि सगळ्यात अगोदर त्याच घातलेत तेलामध्ये। त्यानंतर कढीपत्त्याची पानं घातलेत। आता लसूण आणि कढीपत्ता मी चांगला तळून घेणार आहे, म्हणजे मस्त असा रंग बदलस्तोपर्यंत लसूण चांगला तळून घेणार आहे। इथं बघू शकता मस्त असा लसूण तळला गेलाय आणि लसूण जेव्हा छान असा फोडणीमध्ये तळला जातो ना, तेव्हा वास पण मस्त आणि चव पण मस्त येते लसणाची। त्याच्यासोबत मी आता एक मोठा बारीक चिरून घेतलेला कांदा घालते। कांदा पण अगदी रंग बदलेपर्यंत मी परतवून घेणार आहे इथं। तर अगदी खूप जास्त मसाले न घालता झटपट म्हणजे 8 ते 9 मिनिटांमध्ये आपली ही भाजी तयार होते। कितीही गडबड असली तरी ही सिमला मिरचीची मस्त अशी चटपटीत भाजी तयार होते। इथे बघा कांद्याचा थोडासा रंग बदललाय। आता याच्यामध्ये एक मोठा टोमॅटो मी बारीक चिरून घेतलाय। तर व्यवस्थित असा मिक्स करून घेते। टोमॅटो पण चांगला मिक्स करून झालाय। आता याच्यामध्ये मी मसाले घालते। तर कांदा लसूण मसाला जे आपण नेहमी भाजीसाठी वापरतो तोच आमचा घरचा कांदा लसूण मसाला 1 चमचा घातलाय। त्यासोबत चवीनुसार मीठ घालते। तुम्हाला जर इथं बाकी मसाले घालायचे असतील तर गरम मसाला धनिया पावडर घालायचे असेल तर तुम्ही वापरू शकता, पण कांदा लसूण मसाल्यामध्ये सर्व प्रकारचे मसाले असतात, त्यासाठी मी इथं फक्त कांदा लसूण मसालाच वापरलाय। आता इथं कांदा लसूण मसाला घालून मी परत हे टोमॅटो कांदा व्यवस्थित मिक्स करून घेते। तर इथे बघू शकता मी चांगलं एकजीव करून घेतलंय। झाकण घालते आणि बारीक गॅसवरती 1-2 मिनिट हा मसाला चांगला तयार करून घेते, म्हणजे टोमॅटो सुद्धा चांगला मऊ होईल आणि कांदा सुद्धा चांगला मसाला आपला भाजीसाठी तयार होईल। आणि गॅस अगदी बारीक ठेवलाय, मोठा गॅस नाही ठेवला, कारण मोठ्या गॅसवरती पटकन भाज्या करपल्या जातात आणि व्यवस्थित मसाला तयार होत नाही। आता इथे बघू शकता मसाला किती मस्त असा तयार झालाय, छान तेल सुटले आणि रंग पण खूप मस्त आलाय। आता हा मसाला परत मी हलवून घेते। आता याच्यामध्ये ज्या बारीक चिरून ठेवलेल्या सिमला मिरची घालते। आवडत असेल तर तुम्ही इथे एक बटाटा घातला तरी सुद्धा चालेल। त्यासोबत मी आता भरपूर अशी कोथिंबीर घालते। आता ही भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घेते। तर सिमला मिरची शिजाय खूप जास्त वेळ लागत नाही, अगदी लगेच सिमला मिरची शिजली जाते। तर व्यवस्थित इथं सिमला मिरची मिक्स करून घेतली। आता याच्यामध्ये मी खूप जास्त पाणी नाही, फक्त एक अर्धी वाटीच्या पण थोडंसं कमी इथे मी पाणी घालून घेते, कारण अगदीच आपली भाजी कोरडी कोरडी नको व्हायला। आणि जर पाणी नाही घातलं तर हे जे आपले मसाले वापरलेत ना ते जळू शकतात किंवा करपू शकतात, त्यासाठी अगदी थोडंसं पाणी घातलंय, अर्धी वाटीला पण कमी पाणी घातलंय मी। त्यासोबत आता इथे मी 2 चमचे भरून मस्त असं खरपूस भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालून घेते। परत ही सगळी भाजी मी मिक्स करून घेते। आता तर बघू शकता इथं पाणी अगदी कमी आहे, खूप जास्त पाणी नाही, कारण वाफेवरतीच ही भाजी छान शिजली जाणार आहे। आता याच्यावरती झाकण घालते आणि बारीक गॅसवरती सिमला मिरची मस्त अशी शिजवून घेते। तर खूप जास्त पाणी न वापरता अगदी वाफेवरती शिजवून घ्यायची। पाणी यासाठी वापरले की आपले मसाले जळू नये किंवा करपू नये। एक 7 ते 8 मिनिटांमध्ये बघू शकता इथं सिमला मिरचीची मस्त चमचमीत भाजी तयार झाली। छान असं तरी सुटले, छान तेल सुटले या भाजीला आणि दिसायला पण मस्त लागते। खूप सुंदर अशी भाजी दिसते आणि तयार पण चवीला पण अप्रतिम अशी लागते। तर अशीच थोडीशी लपतपी भाजी केली मी, जेणेकरून आपण भाकरी सोबत, चपाती सोबत, भातासोबत मिक्स करून सुद्धा खायला अगदी मजा येईल त्यासाठी। तर बघू शकता इथं किती मस्त अशी भाजी तयार झाली।
रंग त्यासोबत दिसायला त्यासोबत चवीला अप्रतिम अशी सुकी सिमला मिरचीची भाजी तयार झाली। तुम्हाला सिमला मिरचीची भाजी आवडत नसेल तर या पद्धतीने एकदा नक्की करून बघा। तर डब्याला काय द्यायचं रोज असा प्रश्न पडत असेल तर अगदी मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातील इतकी मस्त टेस्टी इथं भाजी तयार झाली। तर चला मंडळी, तुम्हाला रेसिपी कशी वाटली, रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करून जरूर सांगा तुम्हाला भाजी कशी वाटली।